उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या मुंबईतल्या सभेवर आता टीका केलेली आहे। महायुतीच्या सभेमध्ये प्रचंड प्रमाणात रिकाम्या खुर्च्या होत्या असं उद्धव ठाकरे म्हणतात। रिकाम्या खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांचा कंठ फुटला अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। काल सुद्धा आपण पाहिला असाल प्रचंड खुर्च्यांच्या समोर केलं पाहिलं ना, याला जिथे तिथे खुर्च्याच दिसतात। सत्तेची पण खुर्ची आणि समोर श्रोते नसतातच, तिथे सुद्धा खुर्च्याच असतात। पण त्या खुर्च्यांचा प्रतिसाद होता, प्रचंड प्रतिसाद खुर्च्यांचा, आणि त्या खुर्च्यांचा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय त्यांचा मुद्दा होता, हे सगळे बकवास लोक आहेत, याला मुंबईची काही पर्याय नाहीये। परवा निवडणूक आहे, आज आणि उद्याची रात्र जागे रहा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे। कोणी पैसे वाटपाला आल्यास त्यांना तातडीनं पोलिसांकडे द्या असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलं। त्यांच्याकडून पैशाचं वाटप सुरू झालं, या तक्रारी माझ्याकडे येतात, त्या तक्रारी आपण पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे करतोय, पण पोलीस काय किंवा निवडणूक आयोग काय वरून जसा आदेश येईल तसंच बघतोय। दादा आपल्याला जायचंय, कारण आयुष्य आपलं आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, सर्व काही आहे, पण आज मी फक्त पहिल्या वाटातून इथे या वाटात येईपर्यंत तुम्ही सर्वजण कसे राहता हे पाहत आलेले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अदानींवरनं केलेल्या टीकेला उत्तर दिलेलं आहे। अंबानी टाटा यांनी यांचे उद्योग स्वतः उभे केले, मात्र अदानी केवळ 10 वर्षातच इतके मोठे कसे काय झाले असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। नवी मुंबई विमानतळ सोडल्यास एकही विमानतळ अदानींनी बांधलेलं नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणतात। माणूस जातो आणि तो 10 वर्षातच फक्त मोठा होतो। माझा विषय तिकडे आहे। पोर्ट्स पासून, एअरपोर्ट्स पासून, विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो। परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू इच्छितो मी आपल्या समोर, की या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या, टाटा घ्या, अजून कोणी उद्योगपती घ्या, बिर्ला घ्या, कोणी यांची एम्पायर स्वतः उभी केलेली आहे। आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अडानीने बांधलेलं नाही। फडणवीस अण्णामलाईची री ओढतायत असं राऊत टीका करत म्हणतायत। अण्णामलाईंच्या वक्तव्याचा भाजपकडनं निषेधच करण्यात आलेला नाही असा आरोप सुद्धा खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। तर यावर शेलारांनी प्रत्युत्तर दिलेलं असून मुंबई महाराष्ट्राचीच आहे, यावर कोणतंही दुमत नाही असं शेलार यांनी म्हटलंय। बॉम्बे म्हणतो एकतर भाजपचा अजून एक आमदार काय तामिळ सेल्वन, तो त्या अण्णामलाईची री ओढतो आणि बॉम्बे म्हणतो। आमच्या तोंडात बॉम्बे बसला, तुझ्या तोंडात बॉम्बे बसलाय, मग तू जा ना चेन्नईला। आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळताय आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याची री ओढतात। भाजपच्या आमदार तामिळ सेल्वन त्याची री ओढतात, हे चुकीचं आहे। निषेध केला का एका तरी भाजपच्या माणसानं? स्पष्टता दिली आहे। या विधानाला फार महत्त्व देण्याची आज आवश्यकताच नाही, आणि ते काही राष्ट्रीय नेते नाहीत, आणि ते काय बोलले यावर इलेक्शन कमिशन आपलं काम करेल। मुंबई मराठी माणसाचीच, मुंबई महाराष्ट्राची, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।